कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे आणि 2 दिवसामध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा, कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते. याच्यामध्ये SIT 1 जुलै रोजी स्थापित करण्यात आलेली आहे. SIT मध्येच महिला अधिकारी आहेत आणि या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित पीडित असेल, तिचे कुटुंबीय असेल आणि इतर काही तपास असेल हा पारदर्शकपणे व्हावा म्हणून ही संपूर्ण टीम याच्यामध्ये काम करते. आपल्या माहितीसाठी SIT मध्ये असलेल्या महिलांची सुद्धा मी आपल्याला पण एक गोपनीयता आपण तपासामध्ये यासाठी ठेवत असतो. प्रत्येक गोष्ट तपासाची काय झाली ही माध्यमांसमोर आली तर बऱ्याच वेळा आपल्याला हवे असलेले पुरावे हे नष्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे SIT त्यांच्या माध्यमातून हा सगळा तपास तर करतच आहे. राज्य महिला आयोग म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या यामध्ये लक्ष देऊन आहे. यामध्ये असलेल्या यंत्रणेचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग जो IC कमिटीचा होता किंवा महिला कर्मचारीचा होता हा कुठे दिसत नाही. या अनुषंगाने इतर गोष्टी समोर आलेत तर तो तपासाचा भाग असल्यामुळे मग या कोचिंग क्लासच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असेल, कशा पद्धतीने फी आकारली जात होती, यामध्ये इतर पालकांची पिळवणूक केली जात होती का, किंवा राजकारणाशी संबंधित इतर काही गोष्टी असताना सुद्धा जी तक्रार 2023 आहे त्यामध्ये त्या संबंधित व्यक्तीने तक्रार करताना सांगितलं की मी एका संबंधित पक्षाशी संबंधित असल्यामुळे कदाचित माझ्या मुलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता, तिला क्लासमधून हकलून देखील दिलं होतं आणि हे मानसिक ताण सहन न करण्यासारखं असल्यामुळे माझी मुलगी ही त्यावेळेस देखील डिप्रेशन मध्ये होती. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत. पण SIT अतिशय उत्तमरित्या या सगळ्या घटनेचा तपास करत आहे. यामध्ये आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय. SP सुद्धा याच्यामध्ये त्यांची जी टीम आहे, आमची जिल्हा महिला बाल विकास विभागाची असेल, भरोसा सेलची असेल, काउन्सिलरची टीम असेल, हे सगळेजण काम करतात. मला आपल्या माध्यमातून आवर्जून बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचं आहे. अजूनही जिथं आपले विद्यार्थी शिकतात त्या शिक्षण संस्था असतील, कोचिंग क्लास असतील किंवा या